ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या गावात एकच चर्चा आहे, ती म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे पैसे एकत्र येणार का? आणि जर येणार असतील तर ते निवडणुकीच्या आधी मिळणार की नंतर? कारण राज्यात 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। मग सरकार मतदारांना खुश करण्यासाठी दोन्ही हप्ते एकत्र जमा करणार का? 4,000 रुपये खात्यात येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे, या हप्त्याची तारीख, हे सर्व व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी सोप्या भाषेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबणीवर पडला आहे, हे आपण सगळेच पाहतोय। मागचा हप्ता मिळून आता 2-2.5 महिने झाले आहेत। बऱ्याच अफवा अशा आहेत की ही योजनाच बंद पडली आहे, पण थांबा, यात काही तथ्य नाही। खरं कारण असं आहे की राज्य सरकारची सध्याची आर्थिक स्थिती आणि टायमिंग कृषी विभागाकडेच तुमच्या याद्या तयार आहेत। केंद्र सरकारकडून डेटा सुद्धा आलाय, पण वित्त विभागाकडून अजून हिरवी कंदील मिळालेली नाही। सरकार कदाचित योग्य वेळेची वाट पाहत आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 4,000 रुपये एकत्र येणार का? बघा, पीएम किसान योजनेचा हा 21वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झाला होता। त्याचा पुढचा हप्ता म्हणजे 22वा हप्ता हा साधारणपणे मार्च महिन्यात येतो। आणि इकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला आहेत। त्यामुळे पीएम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे। सरकारला निवडणुकीचा फायदा घ्यायचा असेल तर ते फक्त नमो शेतकरी महासन्मान निधीचेच 2,000 रुपये निवडणुकीच्या तोंडावर जमा करू शकतात। राजकारण आणि निवडणुका म्हटलं की योजनेचा पाऊस पडतो। ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका खूप महत्त्वाच्या असतात। शेतकरी हा सर्वात मोठा मतदार आहे, त्यामुळे त्याला नाराज करून चालणार नाही। त्यामुळेच नमोचा रखडलेला हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। ही एक राजकीय खेळी असू शकते, जेणेकरून मतदानाच्या वेळी शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल चांगलं मत राहील। अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आचारसंहिता लागली तर पैसे जमा होतील का? तर काळजी करू नका, आचारसंहितेचा या हप्त्यावर काही परिणाम होणार नाही। का? कारण ही योजना नेहमीच सुरू आणि जुनी आहे। आचारसंहितेमध्ये फक्त नवीन घोषणा करता येत नाहीत, जुन्या योजनेचे पैसे सरकार वितरित करू शकते। त्यामुळे आचारसंहितेचं कारण देऊन पैसे अडकणार नाहीत, हे नक्की आहे। थोडक्यात सांगत झालं तर नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही। पीएम किसान आणि नमोचे पैसे एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, पण निवडणुकीच्या निमित्ताने नमोचे 2,000 रुपये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या हातात येण्याची शक्यता दाट आहे। तुम्हाला काय वाटतं, हा हप्ता वेळेवर येईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शेती आणि सरकारच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद। राम राम।